आतापर्यंत आपण या न त्या कारणावरून एकमेकांचे द्वेष करणारे, काही वादामुळे रागाच्या भरात येऊन खून करणारे शेकडो उदाहरण पाहिले असतील, ऐकले असतील. आपल्या आजूबाजूला किंवा देशात अशा काही घटनांची कमी नाही. परंतु काहीच कारण नसताना केवळ स्वतःमधील विकृत बुद्धीमुळे अनोळखी लोकांचे मुर्दे पाडणारे देशातील विकृत सिरियल किलर तुम्हाला माहिती आहेत का? तर आज आपण जाणून घेणार आहोत देशातील गाजलेल्या 5 सिरियल किलरची संपूर्ण माहिती. त्यांच्या कृत्यामुळे देशभरात खळबळ माजली होती. नमस्कार, मी अक्षय बोरुडे आणि आपण पाहताय दे दणका. मृतदेहाचे तुकडे फेकणारा असा एक खुनी जो लोकांशी आधी मैत्री करायचा आणि नंतर त्यांच्या सवयी जर त्याला पसंत नाही पडल्या किंवा अन्य कोणत्याही क्षुल्लक कारणावरून मित्राची हत्या करायचा आणि हत्या केलेल्या लोकांचे मुंडके धडा वेगळे करून तो आधी नदीत फेकून द्यायचा आणि त्याचबरोबर मृतदेहाचे तुकडे करून टोपलीत भरून तिहार जेलच्या गेट जवळ तो फेकायचा. तेही अगदी क्षुल्लक कारणावरून. या सर्व तो हत्या करत होता आणि या सिरियल किलरचे नाव होते चंद्रकांत झा. 2013 मध्ये त्याला फाशीची आणि जन्मठेपेची शिक्षा एकाच वेळी झाली. पण 2 वर्षानंतर 27 जानेवारी 2015 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने चंद्रकांत झा याची फाशीची आणि जन्मठेपेची शिक्षा बदलली. त्यानंतर येतो नंबर अत्यंत पाशवीपणे लहान मुला मुलीवर बलात्कार करून त्याची हत्या करणाऱ्या सुरेंद्र कोली आणि मोनिंदर सिंग पधेर याच्या कृत्यामुळे नोएडा मधील छोटेसे निठारी गाव देशभरात प्रसिद्ध झाले. याच घटनेला निठारी हत्याकांड म्हणून ओळखले जाते. सन 2006 मध्ये नोएडातील निठारी गावात घडलेल्या बलात्कार आणि हत्याच्या मालिकेने संपूर्ण देशाला हादरून टाकले होते. लहान मुला मुलीवर बलात्कार करून त्यांना मारून शिजवून खाल्ल्याची ही घटना आजही अनेकांच्या मनात धडकी भरवते. मोनिंदर सिंग पधेर आणि सुरेंद्र कोली या दोघांमुळे निठारी हे लहानसे गाव देशभरात चर्चेत आले. 29 डिसेंबर 2006 रोजी निठारी नोएडा येथील एका नाल्यात 8 मुलांचे सांगडे सापडले होते. सुरेंद्र कोलीवर मुलींना आपल्या घरात आणून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप होता. त्या मृतदेहाचे काही अवयव शिजून खाल्ल्या जात होते आणि उरलेले तुकडे सुद्धा तो फेकून देत होता. निठारी गावातून डझनभर मुली बेपत्ता झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आणि सीबीआयने अपहरण, हत्या आणि बलात्कार या दोघांवर 16 गुन्हे दाखल केले. आपल्याला कधी एखाद्या व्यक्तीचा जर राग आला तर आपण काय करतो? फारच तर राग आला तर आपण म्हणतो की तुझ्या कानफटीत मारील. परंतु देशात असा एक सिरियल किलर होऊन गेला ज्याने 70 लोकांच्या कानफटीत मारून त्यांचे जीव घेतले. पण हे कानफटीत मारणं म्हणजे फक्त साधं नव्हतं बरं का, तर सरळ हातोडीने लोकांच्या कानाखाली तो मारायचा, ज्यामुळे लोकांचा जागी जीव जायचा. अशा क्रूर व्यक्तींचे नाव होते कानफटीमार शंकरिया. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण असा सिरियल किलर होऊन गेला ज्याने केवळ आपल्या आनंदासाठी 70 लोकांची हत्या केली. तो लोकांच्या कानाखाली हातोड्याने मारायचा, त्यामुळे व्यक्तीचा जागीच मृत्यू व्हायचा. त्याला कानफटीमार शंकरिया म्हणून ओळखले जायचे. जगातील सर्वात क्रूर सिरियल किलर मध्ये त्याच्या नावाचा समावेश होतो. त्याचा जन्म जयपूर राजस्थान येथे झाला होता आणि त्याला 16 मे 1979 रोजी फाशी देण्यात आली. त्यानंतर नंबर येतो एक पांढरपेशी व्यक्ती ज्याचा पेशा लोकांचा जीव वाचवण्याचा होता, परंतु तो लोकांना मारून मारून मगरीला खाऊ घालायचा. देवेंद्र शर्मा उर्फ डॉक्टर डेथ हा एक असा सिरियल किलर होऊन गेला ज्याने लोकांना मारून त्यांचे मृतदेह मगरीला खायला घातले. तो दोनदा पॅरोल वरून फरार सुद्धा झाला होता. त्याला 7 वेळा जन्मठेपेची आणि फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली होती. त्याने 1998 ते 2000 या फक्त 6 वर्षात हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली येथील 50हून अधिक लोकांची हत्या केली. तो विशेष टॅक्सी चालकांना लक्ष्य करत असे. त्या टॅक्सी चालकाची आधी तो टॅक्सी बुक करायचा, मग चालकाची हत्या करून मृतदेह उत्तर प्रदेशाच्या कासगंज जिल्ह्यातील इझारा कालव्यात फेकून द्यायचा. हा कालवा मगरीने भरलेला होता. मगरी मृतदेह काही क्षणात फस्त करत असत. पोलिसांना कोणतेही पुरावे सापडत नव्हते आणि तो प्रत्येक वेळी पळून जात असे. हत्येनंतर तो टॅक्सी
ब्लॅक मार्केटमध्ये विकायचा. त्याची ही थिअरी एवढी सक्सेस होत होती की अनेक वर्ष तो पोलिसांच्या हाती लागलाच नाही. शेवटी राजस्थानमध्ये वेश बदलून प्रवचन देण्याचे काम तो करत असताना पोलिसांनी त्याला अटक केले. सध्या तो जेलमध्ये आहे. आणि सर्वात शेवट, सर्वात खतरनाक आणि अंगावर शहारे आणि किळस आणणारा सिरियल किलर, त्याचे नाव आहे राजा कलंदर. लखनौ न्यायालयाने नरभक्षक राम निरंजन कुल राजा कलंदर आणि त्याचा मेहुणा वक्ष राज यांना नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राजा कलंदरवर तब्बल 14 लोकांची हत्या केल्याचा आरोप. तो लोकांची हत्या करून त्यांच्या कवटीमधून मेंदू काढून आणि त्याचा सूप बनवून प्यायचा. राजा कलंदरला नरभक्षक, सिरियल किलर आणि कवटी जमा करणारा माणूस म्हणून ओळखले जाते. माणसाच्या रूपात हा राक्षस होता जो हत्या करून त्यांचे मुंडके धडा वेगळे करायचा. त्याने 14 लोकांची हत्या केली होती. पोलिसांनी 2001 मध्ये त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते, परंतु कायदेशीर गुंतागुंतीमुळे सुनावणी 2013 मध्ये पूर्ण झाली. त्याला 2025 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर हे होते देशातील गाजलेले सिरियल किलर ज्यांनी माणसाच्या रूपात राक्षस म्हणून जन्म घेतला होता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि दे दणकाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.